आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत सकाळचे 6:50 झालीत. परिसर ही मालिका प्रसारित करत आहोत. यामध्ये निसर्ग जागृती हे सदर ऐकूया. याचं लेखन केलं आहे डॉ. सुधीर कुंभार यांनी. निसर्ग मित्रांनो, पृथ्वी हा सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. या ग्रहावर गेली हजारो वर्ष अनेक सजीव एकमेकांच्या सानिध्यात एकमेकांवर अवलंबून आपलं जीवन जगतायत. या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक अन्नसाखळ्या आणि अनेक अन्नसाखळ्या उभ्या आडव्या जोडून अन्नजाळं तयार झालेलं आहे. त्यातून विशिष्ट परिसंस्था अस्तित्वात येतात. या परिसंस्था निसर्ग आणि पर्यावरण समृद्ध ठेवायला मदत करतात. परिसंस्थेमध्ये एकच घटक अनेक घटकांशी उभा आडवा जोडलेला असतो. ते पाहता येणं, निरीक्षण करता येणं ही महत्वाची गोष्ट आहे. या सर्वात प्रामुख्यानं वनस्पती सूर्यप्रकाशापासून आपलं अन्न मिळवतात, त्यांना उत्पादक असं म्हणतात. हा महत्वाचा घटक त्याच्यावर आधारित ग्राहक म्हणजे तेथील काही प्राथमिक, द्वितीयक, सर्वोच्च असे भक्षक. आपल्याला सामान्य अन्नसाखळी माहितीये, ती म्हणजे गवत, नागतोडा, बेडूक, साप आणि त्याला खाणारा सर्पमार गरुड. धान्य खाणारा उंदीर, त्याला खाणारा साप आणि त्याला खाणारा सर्पमार गरुड, अशी ही साखळी आपल्याला दिसते. पाण्यामध्ये सुद्धा अन्न साखळ्या असतात. शेवाळ, त्याला खाणारे छोटे मासे, त्यांना खाणारे मोठे मासे. पण शेवटी या सर्वांचं मेल्यानंतर विघटन करण्याकरता वेगवेगळे विघटक अन्न साखळीत कार्यरत असतात. त्यांना सफाई कामगार या नावानं ओळखलं जातं. अनेकदा जंगलात गवत, हरीण, वाघ हीच अन्न साखळी दिसते. निरीक्षण केलं तर त्याच गवताच्या बिया इतर पक्ष्यांनी खाल्ल्या आणि त्या पक्षाला साप, शिकारी पक्षी किंवा मुंगसासारखे प्राणी सुद्धा खाऊ शकतात. म्हणजे परिसंस्थेतील अन्नसाखळ्या विविध पद्धतीनं कार्यरत राहू शकतात. फुलामधला मध मधमाशी घेते. मग मधमाशीला पाली, सरडे पक्षी खाईल. पण तोच मध सूर्यपक्षी घेईल तेव्हा त्या सूर्यपक्षाला भारद्वाज किंवा साप खाऊ शकतात. श्रोतेहो, आपल्या स्वयंपाकघरामध्ये झुरळ असतं, त्याला पाल खाते. पालीला मांजर खातं. अशी एखादी अन्नसाखळी सुद्धा असू शकते. घरामध्ये डास किंवा इतर कीटक येतात. ते कोळ्याच्या जाळ्यात अडकतात. मग कोळी त्याला खातो. मात्र कोळ्याला खाणारे पक्षी घरामध्ये शिरून त्याला खाताना कधीकधी आपल्याला पाहायला मिळतात. शेतावर, नदीकाठी, जंगलात छोट्या मोठ्या अन्नसाखळ्या आपल्याला दिसतील. याच्यामध्ये पोषण तत्व आणि ऊर्जा एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित केली जाते. या सगळ्यामुळे निसर्ग पर्यावरण संतुलन राखण्याचं काम करत असतो. एकावेळी समांतर अनेक परिसंस्था ह्या कार्यरत राहतात. माणूस हा या अन्नसाखळीमध्ये शाकाहारी किंवा मांसाहारी किंवा मिश्राहारी असा ग्राहक म्हणून कार्यरत आहे. काही जण त्याला सर्वोच्च भक्षक असं पण म्हणतात. अन्नसाखळीमध्ये अनेकदा नैसर्गिक आपत्तीही येऊ शकते. मोठ्या प्रमाणात वापरलेली कीटकनाशकं, स्प्रे, धूर यामुळे घरातील मुंग्या, आळ्या, फुलपाखरं, उपयुक्त आणि अनुपयुक्त दोन्ही कीटक नष्ट होतात. परिणामी अन्नसाखळी खंडित झाल्यामुळे अन्नजाळ्याचं संतुलन बिघडतं. काही वेळा वणव्यासारखे प्रकार होतात आणि मग अन्नसाखळी बाधित होते. काही वेळा एखादा वन्यजीव समुदायच नष्ट झाला तर आपत्ती येऊ शकते. तो प्राणी नसेल तर परस्परावलंबित इतर प्राणी जगणार नाहीत. अन्नसाखळीमध्ये एखाद्या प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढल्यास त्याचा परिणामही संपूर्णपणे परिसंस्थेवर दिसून येतो. एक निसर्गप्रेमी माणूस म्हणून आपल्याला भावी पिढीसाठी आपल्या परिसरातील अन्नसाखळ्या जपायला हव्यात. अन्यथा यातील एखादा दुवा कायमचा नष्ट होऊन नामशेष होऊन जाऊ शकतो. असे नष्ट जीव पुन्हा तयार करता येत नाहीत. तेव्हा आपल्या अन्नसाखळ्या आपण जपल्या पाहिजेत. परिसर ही मालिका आपण ऐकत होता. यामध्ये निसर्ग जागृती हे सदर आपण ऐकलं. याचं लेखन केलं होतं डॉ. सुधीर कुंभार यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय आपल्या सगळ्यात जवळची आपली वाहिनी